की स्वागत। सेकंड मैच पहले राउंड की मैच ऑन हो चुकी है। पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट का एंगल, इस गेंद को उड़ाया। इस बार मिड ऑफ के ऊपर से गेंद जाएगी लॉन्ग ऑफ के बाहर। इस पारी का आएगा पहला करारा नंबर 4। शुरुआत की है साहिल चौहान के साथ बल्लेबाज ऋषिकेश। एक्रॉस लाइन, इस बार भी कवर को भेदा। कमाल का स्ट्रोक, कैप को ढूंढ के निकाला। इस बार डीप कवर बाउंड्री के बाहर लेफ्ट हैंडेड बैटर का खूबसूरत स्ट्रोक, 4 रन। शुरुआत दो धमाकेदार बाउंड्रीज के साथ हो चुकी है। बल्लेबाज साहिल चौहान, लेफ्टी वर्सेस लेफ्टी का यह मुकाबला, लेकिन ऑफ साइड के ऊपर क्या कमाल के शॉट्स को हमने देखा, लुफ्त उठाया हमने कुछ कमाल के स्ट्रोक्स का। इस बार अपील जोरदार की गई है, अंपायर ने अपनी उंगली को उठाया। बल्लेबाज को जाना पड़ेगा पवेलियन में वापस। दो गेंदे दो बाउंड्रीज लगाने के बाद साहिल चौहान का शिकार किया गेंदबाज यहाँ पे आदित्य ने, और पहला झटका दिया टीम चिरनीर को। नए बल्लेबाज मैदान के अंदर। राहुल नए बल्लेबाज नेट नंबर 3 की पोजीशन के ऊपर मैदान के अंदर दाखिल जरूर किए जाएंगे। शुरुआत में दो गेंदों में दो बाउंड्रीज जरूर लगाई थी। साहिल ने अच्छी शुरुआत करके दी थी टीम चिरनेर को, और उसके बाद एक विकेट को चटकाकर मैच में वापस लाने का काम किया टीम जॉय अम्बे कुंभाराड़ी को गेंदबाज आदित्य ने। और एक विकेट के साथ अब हल्का सा मोमेंटम को शिफ्ट किया जाएगा गेंदबाजी करती हुई टीम की तरफ। ऑफ साइड पर इस बार ताकत का बढ़िया इस्तेमाल जरूर किया, गैप में गेंद को धकेला। वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद को ट्रैवल जरूर किया जाएगा। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहां से जरूर बताई जाएगी। सिंगल रन यहां से हमें आता हुआ जरूर दिखाई देने वाला है। P1 का पहला पावर प्ले का ओवर, 4 ओवर का मैच। पिछले मुकाबले में हमने देखा 24 गेंदों में 30 रनों का पीछा करते हुए नीलेश 11 वडगांव को वो मुकाबला गंवाना पड़ा था। एकदम जड़ में देखिए गेंद डाली गई थी, यॉर्कर लेंथ वाली ये गेंद थी। आउटसाइड द ऑफ स्टंप खोद के निकालने की कोशिश जरूर की गई है। लेफ्ट हैंडेड गेंदबाजों का हमेशा से अब क्रिकेट के खेल में बोलबाला रहा है। जब गेंदबाज लेफ्टी होता है तो बहुत ही मज़ा आता है मुकाबले में गेंदबाजी को देखने के लिए। और अच्छी अब शुरुआत की है यहाँ पे अब टीम जॉय अम्बे कुंभाराड़ी की गेंदबाज आदित्य ने। इस बार भी बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, मिस टाइमिंग, आउटसाइड एज लगा था, कॉट बिहाइंड विकेट के पीछे। विकेट कीपर ने पकड़ा ये कैच, और इसी के साथ बल्लेबाज को पवेलियन में वापस भेजा जाएगा। तर बघा या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत। बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। कारण नाईट रजनी म्हटली की प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर नाईट क्रिकेटच्या स्पर्धा पाहण्याचा एक वेगळाच आनंद आपल्याला
नेहमी पाहायला मिळत असतो. आणि यावेळेस पेण फणस डोंगरी संघाचे खरं तर कट्टर समर्थक स्वप्नीलजी डंगर या स्पर्धेला पाहत आहेत. आणि फणस डोंगरी टीमसुद्धा इन ॲक्शनमध्ये आपल्याला काही क्षणांमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि स्वप्नीलजी डंगर यांनी फणस डोंगरी टीमला बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया. बळवलीचे आमचे सन्माननीय भाई डंगर साहेब यांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन असनस्त होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. गोरक्षक चषकामध्ये आपलं मनापासून स्वागत असणार आहे. खरोशी गावचे आमचे सन्माननीय बावडे नरेश दादा पाटील यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. त्यांनाही माझी विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेला पाहावं. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. दूसरी ओवर की गेंदबाजी को लेकर मानस गेंदबाजी मार के ऊपर आएंगे. राइट आर्म ओवर द विकेट का एंगल इस्तेमाल किया जाएगा. अंपायर की लेफ्ट साइड से गेंदबाजी ज़रूर करेंगे पेंट सिटी एंड की तरफ से. P1 का ओवर ख़त्म हो चुका है. रन बने हैं 9 रन. 2 विकेट यहाँ से ज़रूर गंवाए गए हैं. फील्ड अब ओपन हो चुकी है. 5 प्लेयर्स इज नाउ ऑन द बाउंड्री लाइन आपको दिखाई देंगे. कमाल की डिलीवरी, एकदम परफ्यूम डिलीवरी हमें देखने को मिली है. आउटसाइड द ऑफ स्टंप वाले लाइन को इस्तेमाल किया जा रहा है. रूम नहीं दे रहे हैं, पूरी तरीके से रडार में गेंदों को नहीं फेंक रहे. आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन बल्लेबाजों को बांध के रखती है. ये सोच है बल्ले गेंदबाज मानस की, और उसी की वजह से अच्छी गेंदबाजी उन्होंने की है मैदान के ऊपर. हमारा नाम उनके पास है, उनका नाम हमारे पास है, ये भी कहे तो गलत नहीं होगा. लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप इस बार शुभम कदम सर हमारी तरफ ज़रूर बताएंगे. आईसीसी का ऑफिशियल रूल नंबर 22 जो हम तक पहुंचाएगा. इट इज़ अ वाइट बॉल. वाइट के साथ एक रन से इजाफा ज़रूर होगा. 10 रन टीम का टोटल बढ़ेगा. 10 पे बस नहीं, 10 पे होता है दम. अब दिखाना पड़ेगा. जो दिखाएगा दम वही बनेगा सिंगम. ये भी होता है मैदान के ऊपर. और डीप एक्स्ट्रा कवर सिंगल आएगा. ओवर थ्रो हल्का सा मिस फील्डिंग यहाँ से ज़रूर की गई थी, लेकिन उसका खामियाजा नहीं भुगतना पड़ेगा. 1 रन से ही संतुष्टि करनी पड़ेगी दोनों बल्लेबाजों को. एकदम शांत वातावरण में ये टूर्नामेंट आगे बढ़ती हुई नजर आई. यॉर्कर लेंथ वाली है गेंद, वाइड यॉर्कर खोद के निकाला. इस बार डीप पॉइंट की दिशा में गेंद को ट्रैवल होते हुए हमने देखा. सिंगल का कन्वर्जन डबल में ये देखिए यहाँ से होता हुआ आपको ज़रूर दिखाई देगा मैदान के अंदर. एक एक रन की कीमत क्रिकेट के खेल में बहुत ज़्यादा होती है. एक एक रन बचाना, एक एक रन बनाना बहुत ज़्यादा ज़रूरी होता है. कई मुकाबले 1 रन से जीते गए, कई मुकाबले 1 1 रन से गंवाए भी गए हैं क्रिकेट के खेल में. एक एक रन की कीमत सब जानते हैं, क्योंकि उन्हें पता है क्रिकेट के खेल में 1 रन कितना महत्वपूर्ण होता है. डॉट गेंद यहाँ से हमें अब ज़रूर देखने को मिलेगी. डॉट गेंद पे कोई रन नहीं मिलता. 13 का आंकड़ा आपको दिखाई देगा. 13 क्या होगा गालिया, ये मैं हमेशा बताता हूँ, क्योंकि 13 का नंबर इज़ वेरी डेंजरस नंबर. इस बार भी कमाल की गेंद, जड़ में डाली गई गेंदें. आज मतलब गेंदबाजी एकदम सुपर से ऊपर हो रही है. ये मैंने कल कहा था, आज भी मैं कहूँगा, क्योंकि गेंदबाजों का बोलबाला रहा है. बॉलिंग विकेट इस नाइट टूर्नामेंट में अब तक हमें देखने को मिली है. क्रिकेट खेल बल्लेबाजों के नाम से मशहूर है, लेकिन गेंदबाजी चलती है तो उसका अपना ही एक अलग मज़ा होता है. और बॉलर्स के लिए ये टूर्नामेंट और ये मैदान बहुत ही अच्छा यहाँ से साबित होता हुआ हमें दिखाई दे रहा है. इस बार हल्के हाथों से खेला, अक्लमंदी का इस्तेमाल किया. हल्का सा धकीला था ऑन साइड के ऊपर, एकदम रिस्पेक्ट दी थी यहाँ पे
बल्लेबाज ने गेंदबाज की इस डिलीवरी को, लेकिन आखिरी गेंद पे भी आएगा मात्र एक सिंगल रन। और इसी सिंगल के साथ सेकंड ओवर इज ऑल्सो ओवर और टीम का टोटल 14, लॉस ऑफ 2 विकेट ऑन स्कोर कार्ड आपको दिखाई देगा। 7 रन प्रति ओवर की औसत को मेंटेन किया जा रहा है। 2 ओवर में अब रन बनाए गए हैं 14 रन। अभी भी 12 गेंदें यहां से बचते हुए इस पारी में आपको दिखाई देने वाली है। क्रिकेट का खेल हमारे सबके अंग अंग में भरा हुआ ये खेल, सबसे ज़्यादा हिंदुस्तान में खेला जाने वाला खेल। और बच्चा बच्चा क्रिकेट के खेल को खेलता है, क्योंकि ये खेल से भारतीयों का रिश्ता एकदम गहरा बन चुका है। और क्रिकेट की मायभूमि हमारे भारत देश को भी कहा जाता है। कई बड़ी बड़ी टूर्नामेंट्स को इस सीज़न में हमने देखा, लेकिन अब ये सीज़न अपने अंत की ओर चल पड़ा है। आज हम डे टूर्नामेंट में थे, अब रावे के मैदान के ऊपर बहुत ही बढ़िया डे टूर्नामेंट वहाँ पे आज से शुरू की गई। 8 टीमें वहाँ पे भी लड़ेंगी। कल के दिन में भी वहाँ पे पनवेल खालापुर की बड़ी बड़ी टीमें उस मैदान के ऊपर आपको ज़रूर देखने को मिलने वाली है। वहाँ पे भी कई दर्शक हमारे साथ जुड़े थे। आज की रात नाइट टूर्नामेंट में भी वहाँ की टीमें ज़रूर खेलती हुई इन एक्शन में नजर आएंगी। लेकिन तीसरी ओवर में गेंदबाजी में हुआ परिवर्तन और गेंदबाज है दादू। दादू क्या चलाएंगे जादू, लेकिन इस बार थप्पड़ मारा एकदम कड़क फ्लैट 6। ये छक्का आया। आज के रात में छक्के की बहुत ज्यादा जरूरत है टीम बल्लेबाजी करते हुए चिरनेर को, और वो शॉट को लगाया। खिलाड़ी का नाम है विवेक। कमाल का 6 रन हमने इनके बल्ले से देखा। इसे मोमेंटम को कैरी फॉरवर्ड करना पड़ेगा। अटैकिंग मोड इज नाउ ऑन फ्रॉम विवेक का। लेकिन इस बार कमाल की ये गेंदबाजी, स्लोअर लेंथ वाली ये डिलीवरी की गई है। उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर, गति परिवर्तन जरूर किया। वेरिएशन एक गेंदबाज की सबसे बड़ी ताकत। अगर आपको तेज गेंद पे बड़ा हिट लगा है तो फिर गति में परिवर्तन करना बहुत जरूरी। लेकिन इस बार भी घुटना टेक, तमाशा देख, बल्लेबाज का सिक्सर देख, खूबसूरत क्रिकेट के क्लास को दिखाने वाला क्लासिकल सिक्स। अब अटैकिंग मोड। देखिए गेंद मैदान के अंदर आपको तुरंत पहुंचानी है। टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर अब 26 रन यहाँ से स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए हमें जरूर दिखाई देने वाले हैं। देखिए बड़े हिट की कोशिश थी और यहाँ पे बल्लेबाज ने अटैकिंग मोड को ऑन किया। आज की रात रनों की बरसात होनी चाहिए। जो मोमेंटम इस मैदान के ऊपर गेंदबाजी का बोलबाला मैंने बताया, लेकिन हम उसको बदलेंगे, हम रन बनाकर दिखाएंगे। यह मंसूबे के साथ उतरी है टीम चिरनेर। इस बार यॉर्कर, अपील जोरदार, अंपायर की उंगली उठ चुकी है। बल्लेबाज की पवेलियन की ओर गाड़ी छूट चुकी है। एक और छटका, विकेट नंबर 3। इसके बाद भी टफ फाइट हमें ज़रूर देखने को मिलेगी। टीम खेलेगी मरिया ही जाम्बेवली और उनके सामने
सेकेंड राउंड का मैच इसके बाद खिलाया जाएगा और उसके बाद मरियाई जाम्बिवली के सामने क्रुतान 11 जितवाई जीते। उसके बाद सिद्धि विनायक फणस पेड़ के सामने चाणता राजा दादर। ये टीमें आपको अगली 4 ग्रामीण की नजर आएंगी। और मैं परवेज जी बताना चाहूंगा, रावे में जो डे टूर्नामेंट आज हुई थी उसका आखिरी मुकाबला भी मरियाई जाम्बिवली और टीम जीतुहाई जीते के बीच हुआ था। वही मुकाबला और उसी मुकाबले की पुनरावृत्ति अब इस नाइट के पहले राउंड में जरूर की जाएगी, लेकिन इसके बाद सेकेंड राउंड का मैच हमें देखने को मिलेगा। इस बार कमाल का स्ट्रोक खेला, ऑफ साइड पर बैकफुट से ताकत का किया इस्तेमाल। जो रुका उसका काम तमाम होता है। टीप एक्स्ट्रा कवर के बाहर खूबसूरत पावरफुल के साथ टाइमिंग वाला नजाकत वाला नंबर 4। 4 रन यहां से मिले। इस बार भी बड़ा प्रहार सामने खेला, डाउन द ग्राउंड, द बॉल इज गोज आउट ऑफ द ग्राउंड। हियर्स कम अ ह्यूज मैक्सिमम। कमाल का ये स्ट्रोक। 6 रन यहां से मिले, रनों की बरसात। काफी महंगा ओवर नंबर 3 वाला हमें नजर आया। दादू को चलाना था जादू, लेकिन गेंदबाज पूरी तरीके से बेहाल हुए। बल्लेबाजी का हुआ कमाल, गेंदबाजी का हाल हुआ बेहाल। ये हमें नजर आया। 22 रन वाला महंगा ओवर जो इस मुकाबले में टर्निंग पॉइंट वाला ओवर साबित हो सकता है टीम चिरनेर के लिए। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का टोटल 36 यानी 36 रन स्कोर कार्ड के ऊपर हमें ज़रूर दिखाई देगा। 12.00 की औसत को मेंटेन किया जा रहा है। 3 ओवर में 12 की औसत से रन बने हैं 36। आखिरी डेथ ओवर का खेल इस पारी में बचता हुआ हमें दिखाई देगा और उसी डेथ ओवर को लेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज आएंगे। सागर सागर मुड़े कोनार खिलाड़ी, लेकिन उनको अब डेथ ओवर के लिए ज़रूर रखा गया है। डेथ ओवर स्पेशलिस्ट सागर मुड़े, जिन्होंने पेड़ प्रीमियर लीग में भी अच्छा खेल किया था अपनी ये टीम के लिए। कटर गेंदबाजी करने में ये खिलाड़ी माहिर है, घुमाव भरी गेंदबाजी करने में ये खिलाड़ी माहिर है। स्पिनर प्लस फास्टर का परफेक्ट कॉम्बिनेशन, यानी क्या कहेंगे, मीडियम पेसर। देखिए यहाँ से अब आखिरी ओवर में सागर जरूर गेंदबाजी मार के ऊपर लेफ्ट आर्म ये खिलाड़ी, लेकिन सामने इस बार उड़ाया, पंछी उड़ा भूर, गेंद तो गई कोसों दूर। देखकर जाएगी आधा डजन रन। इस बार हार्ड हिटिंग अटैकिंग मूड इज ऑन। बल्लेबाज टेकिंग बॉलर्स ऑन रिमांड, द बैटिंग इज ऑन डिमांड। कमाल की बैटिंग, 6 रन। हमने देखा सागर मुड़े की गेंदबाजी को यहां से धोया। पहली गेंद पर बल्लेबाज ने अपने आक्रमण को दिखाया। नाम था खिलाड़ी का राहुल। राहुल जो गेंदबाजों का पत्ता करता है गोल। एक तो उन्होंने मारा, दूसरे की कोशिश इस बार नहीं छोड़ेंगे। गेंदबाज सागर मुड़े ने बताया, आली रे आली आतम माझी बारी आली। ये मिला शेर को सवा शेर। राकेश देखिए मैदान के अंदर 10 रन, उन्होंने 2 गेंदों में अपना योगदान दिया। नए बल्लेबाज स्वप्निल मैदान के अंदर इनएट नंबर 6 की पोजीशन पर दाखिल किए जाएंगे। फिनिशर का रोल स्वप्निल को अब निभाना पड़ेगा मैदान के अंदर। अच्छी भूमिका निभाई थी बल्लेबाज राहुल ने मैदान के अंदर। एक हिट उनके बल्ले से हमें ज़रूर देखने को मिला, लेकिन राकेश के पास स्ट्राइक होना अब ज़रूरी है। 2 में 10 उन्होंने अब तक योगदान दिया अपना।
इस बार भी बड़ा हिट लगाना चाहते थे। इस बार भी गेंद गई हवा में, उल्टे भागते हुए कमाल का पकड़ा है कैच। दिस इज द कैच ऑफ द मैच। एक और बल्लेबाज को कहा है चलिए चलते बनिए, विकेट। ऑन हैट्रिक का मौका, यहाँ से अब होगा गेंदबाज सागर मुड़े के पास। मैंने कहा था होनहार खिलाड़ी जिन्होंने साल दर साल टीम कुंभारहड़ी की तरफ से खेलते हुए अपने आप के बॉलिंग टैलेंट की कद को हमेशा बढ़ाया है। और वही सागर मुड़े ने बताया, भले ही पहली गेंद के ऊपर मुझे छक्का क्यों ना लगा हो, लेकिन कमबैक करने की ताकत मेरे पास है। क्योंकि आप कितनी बार गिरे, इससे ज़्यादा कितनी बार उठे और लड़े, इसका हिसाब समाज में रखा जाता है। लेदर के एक लेजेंड क्रिकेटर जिन्हें कहा जाता है सागर मुड़े, जो टेनिस में अपने एक्सपीरियंस को मैदान के अंदर दिखा रहे हैं। कॉज एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन, ये मैं हमेशा बताता आया हूँ। हवा में गेंद, कॉटन बोल्ड, हैट्रिक पूरी कर ली है सागर मुड़े ने। जितनी बार कहोगे उतनी बार कर कर दिखाऊंगा, मैं तो वो आग हूँ जो पानी में भी तैर जाऊंगा, ये बताया सागर मुड़े ने। पूरी की इस टूर्नामेंट की चौथी हैट्रिक। हैट्रिक को पूरा किया सागर मुड़े, लेदर के एक्सपीरियंस को टेनिस में इस्तेमाल किया। और अनुभव जब आपके पास होता है तो आप बहुत बढ़िया खिलाड़ी होते हैं। क्योंकि 42 साल के होने के बाद भी कप्तान महेंद्र सिंह धोनी, इन्होंने पिछले साल सीएसके को आईपीएल की ट्रॉफी जितवाई थी। 42 साल के एम एस धोनी, एज इज जस्ट नंबर। शरद जी कोटाड़े साहब इनकी तरफ से सागर मुड़े इनके हैट्रिक के लिए 500 का इनाम आ चुका है। इस बार भी बल्ले का अंदरूनी किनारा अनलकी रही, विकेट यहां से एक और बार जाएगा। और इसी के साथ साथ 4 विकेट वाला, मात्र 6 रन देने वाला आखिरी ओवर फेंका गेंदबाज सागर मुड़े ने। और पहली पारी का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। 4 ओवर में टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बना 42 रन, 7 विकेटों के नुकसान के ऊपर। टीम जय अंबे कुंभार आई को आने वाली गेंदें होंगी 24 और जीत के लिए 43 रनों की जरूरत। पहली गेंद पे छक्का खाने के बाद अगली 3 गेंदों में 3 विकेट लिए सागर मुड़े ने। और उसके बाद भी अगली 2 गेंदों में विकेट लेकर डॉट गेंद उन्होंने खेली। और पहली गेंद पे छक्के के बावजूद 5 गेंदें डॉट, जिसमें शामिल थे 4 विकेट। और उसी की वजह से बैटिंग टीम के मोमेंटम को ब्रेक किया गया और टीम जय अंबे कुंभारहड़ी मजबूत स्थिति में नजर आई। बनाने हैं 24 में 43 रन। चिरनेर क्या रनों को डिफेंड कर पाएगी, या फिर जय अंबे कुंभारहड़ी रनों को बनाकर बनेगी जीत का सिकंदर, ये पता चलेगा। लेकिन दूसरी इनिंग में हम चलेंगे परमित जी पाटिल सर इनके पास।
येस, थँक्यू. मानस मनोरे यांचा आवाज खरं तर पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ऐकलात. विनंती राहील भूमी 11 पेन कोलीवाडा आपण रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली असेल विनर अगेन्स्ट विनर आणि सामना असेल फक्त 3 षटकांचा. मैदानाच्या आतमध्ये खरं तर मॅच ऑन आहे. एका बाजूला स्वर्गीय बाजीराव परदेसी, अण्णा स्मृती चिरनेर आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज झाले जय अंबे कुंभार अली पैन. टार्गेट आहे एकूण 43, कदाचित असतं 50च्या आसपास, परंतु सागर मुले हे फक्त नाव नाही आहे मित्रांनो, हे ब्रँड आहे. त्यांनी आज करून दाखवलं. मग हॅट्रिक असेल, एका षटकामध्ये त्याला 4 सफलता मिळाल्यात. पहा, ज्या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यांनी काय कमालीची गोलंदाजी केलंय. अवघ्या 6 रन्स दिल्या. परंतु एकदा स्कोरकार्डकडे आपण लक्ष टाकूया. साहिल चव्हाणची चांगली सुरुवात, मग मधल्या फलीत 3ऱ्या क्रमांकावर राहुलचा एक षटकार, विवेकचे 2 षटकार, राकेशचा एक तुफानी फलंदाजी असेल. पहिल्या षटकात आल्या होत्या 9, मग मानसने दिल्या 5, परंतु 3रं षटक दादू सावंतचं ठरलं महाग, आल्या त्यात 22 आणि 4थ्या षटकात आल्या एकूण 6. धावसंख्या एकूण 42, 43 करायच्यात. परंतु हे मैदान गोलंदाजांच्या फेवरने आहे हे देखील विसरता कामा नये. कारण की पहिल्या मॅचमध्ये अवघ्या 30 धावांचं लक्ष होतं आणि त्या 30 धावा वाचवल्यात पेन कोलीवाडा या संघाने. आणि मग आता 43 धावा वाचवायच्या आहेत टीम चिरनेरला. त्यांच्या विरोधात जय अंबे कुंभार अली. द गेम इज ऑन. डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू आला होता कार्पेट कव्हरला, रन्स मिळाले 1 आणि सिंगलला कन्वर्ट केलंय डबलमध्ये. 2 रन्स आल्यात. ओमकार पाटील आणि सागर मुले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक गोलंदाज असेल विवेक हतनोलकर. बऱ्याच स्पर्धांचा अनुभव आहे, यंग टॅलेंट आहे. अनेक स्पर्धांमध्ये मग त्याची बॅटिंग असेल, त्याची गोलंदाजी असेल, क्रिकेटवरचं त्याचं प्रेम, डेडिकेशन कित्येक वेळा पाहिलंय. ऑफस्टिकच्या बाहेर बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, तिकडे क्षेत्ररक्षक आला आणि क्विकली एक सिंगल मिळाली. एका धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळतील एकूण 3 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे चिरनेर, अर्थातच महागणपतीचं स्थान. आणि बऱ्याच खरं तर महिन्यानंतर आपण चिरनेर संघाला आता पेन शहरामध्ये पाहतोय. स्वर्गीय बाजीराव परदेशी, अण्णा स्मृती चिरनेर त्यांच्या विरोधात जय अंबे कुंभार अली पैन. बिग फाईट आहे. पहा, अगदी पहिल्या मॅच मध्ये पेन शहरातील एक संघ जिंकला आणि हे देखील प्रेशर असेल आता जय अंबे कुंभार अली पैन संघावर. स्ट्राईक रोटेट झाले. ऑन स्ट्राईकला असेल सागर मुले, डाव्या हाताचा अगदी विस्फोटक खेळाडू. नेक्स्ट बॉल, गोलंदाज विवेक हतनोलकर समोरच्या दिशेला आहे. चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच अँड बॉलचा चान्स, सोडलाय झेल. सागर मुलेला जीवदान दिलंय हे विसरू नका तुम्ही. कारण की सागर मुलेकडे भरपूर टॅलेंट आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो कोणत्याही क्षणी आपले गिअर चेंज करू शकतोय. नक्कीच धाकटी जुये येथे जी स्पर्धा सुरू आहे नाईट फॉर्मॅट मध्ये, तिकडे सुपर 4 मध्ये चिरनेर हा संघ दाखल झालाय. सो खूप साऱ्या शुभेच्छा आपण चिरनेर संघाला देऊया. टीम भन्नाट आहे आणि चांगल्या टच मध्ये आहे. चिरनेर संघाचा विचार केला तर स्वीपचा फटका, तुम्ही कोणाला जीवदान दिलं हे पुढच्या चेंडूवर सिद्ध झालं. सागर मुलेने ठोकलाय लांब लचक असा षटकार. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिनला सलामी ठोकणारा हा षटकार. आणि या 6 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्यात एकूण 9 धावा. अभि पाटील आणि सागर मुले अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू असेल. शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्ट्राईकला अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून थोडा दूर ठेवला आणि मग डॉट बॉल आला. कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर दुहेरी फटका,
मग आली सिंगल स्ट्राईक रुटेट. पुढच्या चेंडूवर सागर मुलेचा झेल निसटला आणि मग सागर मुलेने षटकार ठोकला. तदनंतर कमबॅक केला विवेक हतनोलकरने. डॉट बॉल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. रनआउटचा धोका आणि इकडे पहिला विकेट डाऊन झालाय. धक्का पहिला अभि पाटील तंबूच्या आश्रयाला. पहा विनंती आहे की प्लेइंग 11 मधला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायचा नाहीये. 12th मॅन तुमच्या इकडे आहे आणि पंचांना विचारून जा तुम्ही. सो आम्ही वारंवार सूचना देतोय आणि पहा आयोजकांच्या माध्यमातून हा निर्णय आला की कुणी आतमध्ये जायचं नाहीये आणि सर्व टीम स्क्वॉडला ज्यांची मॅच सुरू आहे पहा इकडे चेअर्स आहेत, खुर्च्या बसण्यासाठी तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत. सो हे लक्षात ठेवा. आम्ही वारंवार विनंती करतोय प्लीज. कुंभार आली लक्षात ठेवा थोडं. आपण पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकांती धावसंख्या आपण पाहतो एकूण 9 धावा स्कोर कार्डवर. इक्वेशन एकदा आपण पाहूया. येणारे षटक बाकी असतील 3. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता करायच्या 34 धावा. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. मोठं टार्गेट म्हणावं लागेल ज्या अर्थी ह्या मैदानावरती रन्स येत नाही आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर का 43चं टार्गेट मी तर म्हणेल खूप चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय टीम स्वर्गीय बाजीराव परदेसी अण्णा स्मृती चिरनेर या संघाने. पहिल्या षटकात 9 आल्यात. 18 चेंडूंचा खेळ बाकी. अधिक वेळ देऊ नका पंच प्लीज. टाइम अलर्ट करा तुम्ही आणि पहा स्पर्धा आपल्याला 12च्या आसपास संपवायची आहे. आजची रात्र खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मांडली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा. गोरक्षक चषक 2024 हे आयोजन. या ठिकाणी बैठक फटका घ्यायचा होता. बॅटची टॉपेज लागल्या. फ्लँक स्लीपला पकडला झेल आणि या ठिकाणी सागर मुलेची ही विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट मात्र मिळाली चिरनेर संघाला. ऋषिकेश ला बोलवलं दुसऱ्या षटकासाठी आणि मग त्यांनी ते करून दाखवलं. अगदी पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. एक मोठा फलंदाज तिकडे बाद झालाय सागर मुले. चला लवकर तुम्ही फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 29 ओमकार पाटील. खर तर ओमकार हे नाव देखील फार चर्चेत राहिलंय चालू सीझन मध्ये. खास करून रावे संघाचा ओमकार पाटील. ओमकार की जय जयकार. बरेच स्पर्धा की ज्यांनी गाजवल्यात आणि खास करून त्याचे अनेकशे बाहेरचे दौरे आपण कित्येक वेळेला त्याची स्पर्धा पाहिल्यात. परंतु यावेळेस पेन कुंभार अलीचा हा ओमकार काय करेल त्याहीपेक्षा मित्र असं म्हणेल की आज त्याला करून दाखवायचा आहे. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम जय अंबे कुंभार अली पेन संघ मात्र आहे 9 या धावसंख्येवर. 9ला 2 विकेट्स गमावलेत कुंभार अली पेन संघाने. षटक सुरू आहे दुसरं. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला. पेन नगरपालिका एंड कडून तो गोलंदाजी करेल. समोर फलंदाज ओमकार पाटील. 3 स्टंपच्या मध्ये चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी इकडे पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. खरं तर कालच्या रात्रीत देखील गोलंदाजांचा बोलबाला राहिला. गोलंदाजांच्या खरं तर आपण एकूण 3 हॅट्रिक आपण संपादन होताना पाहिल्या. आज देखील एक हॅट्रिक मिळाली समीर अवस्करला. आय थिंक त्या षटकामध्ये 4 विकेट्स त्याला मिळाल्या आणि विकेट्सचा आपण विचार केला तर गोलंदाजांच्या फेवरमध्ये आहे. आणि तदनंतर आज जर आपण विचार केला तर सागर मुलेच्या नावावर देखील एक हॅट्रिक राहिलाय. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग चेस सुरू आहे. चेंडू मात्र सीमा रेषा लगत फील्ड केला गेलाय आणि ह्या चेंडूवर मात्र आल्यात एकूण 2 धावा. कालच्या रात्रीत 3 हॅट्रिक. आजच्या रात्रीत अद्यापपर्यंत 2 आल्यात
अद्यापी बरेचसे गोलंदाज आपल्याला पाहायचे आहेत. जितू आहे जितेचा हरेश कावण इन ॲक्शन मध्ये असेल आणि मग दादर संघ म्हटला की नशीब नाईक. दादर गावाची बुलेट ट्रेन आज देखील भरधाव वेगाने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व खेळाडूंना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. समोरच्या दिशेला आहे अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आला. वन ॲक्शन मध्ये चेंडूला फेकला. तत्पूर्वी मिलाली सिंगल. इक्के दुक्के से बात बनने वाली नहीं है. चौके चौकों की यहाँ पर आवश्यकता है. पहा चौकार षटकारांची खरं तर फार आवश्यकता आहे, फार गरज आहे. सिंगल टपसने तुम्ही फक्त अंतर थोडे कमी कराल, परंतु तुम्हाला हा जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके घ्यावा लागेल. आक्रमक पवित्रा हवाई सफर या ठिकाणी होणं गरजेचं आहे. 4 चेंडू झालेत दुसऱ्या षटकातील. धावसंख्या एकूण 12. स्कोर कार्डवर ऑन स्ट्राईकला खेळाडू असेल मंदार. लटकटचा फटका गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता जरूर. 38 सर्कलच्या आतमध्ये रस आले. एक सिंगल आणि एका धावेने धावसंख्या मात्र झाल्या 13 धावा धाव फलकावर आहेत. नेक्स्ट मॅच पुढची लढत पहिल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी झालाय भूमी 11 पेन कोलीवाडा त्यांच्या अगेन्स्ट विनर टीम. इक्वेशन असेल 13 चेंडू बाकी आहेत आणि 30 धाव संख्येची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 30 धाव संख्येची आवश्यकता आहे. जवळपास तुम्हाला 15च्या सरासरीने जायचं आहे. काय होईल या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. तिकडे लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आला वेगाने आणि तत्पूर्वी रन्स कंप्लीट करायच्या होत्या 2 आणि खेळाडू झालाय धावबाद. आणखीन एक धक्का बसलाय. 43 धाव संख्येचा पाठलाग करत असताना टीम जय अंबे कुंभार आणि पेन संघाला फलंदाज बाद होईल. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यश पाटील. आज यशला करून दाखवावं लागेल, परंतु तेवढं सोपं देखील नाहीये. ज्या अर्थी धावसंख्येचा जर आपण विचार केला स्कोर कार्डवर एकदा लक्ष टाकूया. 3 विकेट्स डाऊन झालेत. 3 विकेट्स गमावलेत. जय अंबे कुंभार आणि पेन या संघाने एकूण 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या ठिकाणी धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहतोय 14 धावा धाव फलकावर. येणारे षटक बाकी असतील 2. 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. प्रतिषटक रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर 14.50 या रिक्वायर्ड रन रेटने आता मात्र पुढे जावं लागेल जय अंबे कुंभार आणि पेन संघाला. किमान 1 ते 2 षटकार तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये खेचावेच लागतील. बॅटची टॉप एज लागल्या. फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये चेंडू फील्ड झाला आणि सूरजच्या पहिल्या चेंडूवर रन्स आली. एक सिंगल. सूरज कोठावले यांच्याकडून शरद कोठावले क्षमा असावी. 2 षटकार किंवा 2 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. शरदजी कोठावले यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकार किंवा 2 चौकारांसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. नक्कीच अनेक पंचांच्या फुटेज आम्ही इकडे पाहतोय आणि कॉम्बॉक्स मध्ये आज फार मजा येतोय. अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला रन्स मिळेल. एक सिंगल. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 16 का डोला. यावेळेस दाखवावा लागेल. तितकं सोपं नाहीये. वातावरणाचा आपण विचार केला. काल देखील आम्ही सांगितलं की ड्यू फॅक्टर दव जो पडतोय ना त्याचा परिणाम जरूर पडतोय. चेंडू काही अंशी जड होतोय. हवेत ट्रॅव्हल होत नाहीये. दूरचे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. षटकार चौकार कमी पाहायला मिळत आहेत. इकडे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. 100% डेडिकेशन पाहायला जरूर मिळालं. कॅच पकडायची होती. कॅच निसटला झेल आणि रन्स आल्या एकूण
दोन धाब्याने धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर 18 धावा. 18 धावा धावफलकावर जरूर पाहतो विराट कोहली यांचा जर्सी नंबर. परंतु मॅच मध्ये घाम फुटला असेल तिकडे विराट कोहलीला. नारायण नारायण नारायणची जबरदस्त बॅटिंग आरसीबीच्या अगेन्स्ट केकेआर. चांगला फटका, चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, पकडलाय झेल. आणखीन एक धक्का. जय अंबे कुंभार अली पेन संघाला 43 पाठला करत असताना 18 या धाव संख्येवर हा चौथा धक्का बसलाय पेन कुंभार अली संघाला. नक्कीच काल देखील आम्ही वारंवार का सांगतोय गोलंदाज यांचा बोलबाला राहिलाय. वातावरणच तशा प्रकारचं आहे. अगदी क्लायमेटचा आपण विचार केला तर वारा पूर्णपणे शांत आहे. फलंदाजांच्या फेवरमध्ये विकेट नाही आहे. गोलंदाजांना फार मदत करतोय. अशा परिस्थितीमध्ये पुढचा सामना पाहायला फार मजा येईल. ज्या दिशेने जर आपण विचार केला एक पाऊल जरूर पुढे टाकलाय भूमी 11 पैन कोलीवाडा संघाने. ते वाट पाहत आहेत कोणता संघ येईल. फटका 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 सिंगल की डबल मिळेल त्याहीपेक्षा अधिक काही हाती लागणार नाहीये. 2 रन जरूर आल्यात. 2 धाब्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलाय स्कोर कार्डवर 19 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. 43 धाव संख्येचं लक्ष आहे. या षटकातील चेंडू झालेत एकूण 5. आता एकूण 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 23 धाव संख्येची आवश्यकता असताना आणखीन एक विकेट गमावलाय. आणखीन एक धक्का बसलाय. टीम जय अंबे कुंभार अली संघाचा आणखीन एक विकेट. आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला जातोय. प्रेक्षक खेमा नाराज आहे. आता मात्र एका षटकाचं खेळ बाकी असेल आणि एका षटकामध्ये विजयासाठी रन्स हव्यात. त्या मात्र एकूण 23. 3 षटकामध्ये जे जमलं नाहीये ते मात्र आता एका षटकात करावं लागेल. 3 षटकात रन्स आल्यात 20 आणि आता एका षटकामध्ये करायचे आहेत एकूण 23. 23 रन्स नेडेड इन 6 बॉल. 6 चेंडूमध्ये 23 धाव संख्येची आवश्यकता आहे. ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावरती खूप चांगलं आयोजन. आमचे लाडके आयोजक मंगलजी पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही टेनिस बॉल क्रिकेटची भव्य दिव्य अशी रजनी क्रिकेटची ही स्पर्धा. गोरक्षक मंगल पाटील, सामाजिक गोपालन संस्था पेण रायगड व धर्मयोद्धा परिवार रायगड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला गोरक्षक चषक 2024 चा थरार तुम्ही पाहताय. एक षटक बाकी आहे आणि एका षटकामध्ये विजयासाठी आता करायचे आहेत एकूण 23 धावा. चांगला चेंडू वाया 3 स्टंपच्या मध्ये. लेग बिफोर ऑफ द विकेट. या ठिकाणी आणखीन एक धक्का. खरं तर एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबू शकला नाहीये. तू चल मैं आया अशी काहीशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आम्ही म्हणालो होतो की ज्या अर्थी पहिल्या मॅच मध्ये 30 धावा वाचवल्या आणि मोठ्या फरकाने जिंकला पेण कोलीवाडा संघ आणि इकडे दुसऱ्या मॅचचा जर विचार केला तर मग 43 धावांचा पाठलाग करत असताना पडझड पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ विकेट चाललेत, धावा येत नाहीयेत. चांगला चेंडू डिलिव्हर झाला. वाईड यॉर्करचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला टर्न झाला अलॉंग द कार्पेट. रन्स आल्या एकूण 2 आणि 2 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलंय स्कोर कार्डवर एकूण 22 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोरक्षक राकेश पाटील इरवाडी आपणास विनंती असेल आपण प्रमुख व्यासपीठावर यावं. राकेशजी पाटील गोरक्षक आपणास आमची विनंती राहील की आपण व्यासपीठावर यावं. खरं तर आपल्या समाजामध्ये महान कार्य ज्यांनी घडवून आणलंय, एक वेगळी क्रांती ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय असे आदरणीय सन्माननीय मंगलजी पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा तुम्ही
पाहताय गोरक्षक म्हणून खरं तर आपल्या समाजामध्ये ज्यांना मानाचं सन्मानाचं स्थान आहे त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा पाही फक्त टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा नाही आहे आणि त्याहीपेक्षा जर विचार केला तर एक चांगला संदेश आपल्या समाजामध्ये द्यावा यासाठी खरं तर सन्माननीय मंगलजी पाटील यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि ज्यांना सडल हस्ते गोशालेसाठी यथाशक्ती सहकार्य करायचे असेल त्यांना खरं तर या ठिकाणी QR कोड आहे आपण तो स्कॅन करा आणि आमच्या गोशालेसाठी आपलं देखील योगदान महत्त्वाचं राहील खरं तर अनेक असे व्यक्ती आहेत की ज्यांनी गोशालेसाठी योगदान दिलंय मग गोशालेसाठी सेट असेल तदनंतर गोशालेमध्ये CCTV कॅमेरा फुटेजसाठी खरं तर CCTV असेल अशा अनेक आर्थिक सहाय्य असेल तदनंतर इतर काही मदत असेल अशा अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केलेले आहेत त्या सर्वांचा आपण करूया मनपूर्वक आभार मॅचकडे जाऊया मॅच संपलाय सामना जिंकलाय अर्थातच हा सामना जिंकलाय स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती चिरनेर संघाने